आपल्या अब्राकाडब्रा सेक्शन साठी आज एक नवीन प्रयोग घेऊन आलोय आणि आतापर्यंतचा प्रयोग आम्हाला आवडलेत असं बऱ्याच जणांकडनं रिप्लाय आलेला आहे. त्याचप्रमाणे वेबसाईटवर जाऊनही व्हिडिओ लोक बघत आहेत. तर असाच तुमच्याकडनं प्रतिसाद मिळत राहो ही इच्छा. आता आपण आज अजून एक जादू नवीन बघणार आहोत आणि ही जादू तुम्हाला नक्की आवडेल, कारण सगळ्या लहान मुलांना WWF आणि बाकीच्या ज्या कुस्त्या प्रकार असतात ते आजकाल फारच पॉप्युलर आहेत सगळ्या लहान मुलांच्या. आणि तसंच आपण इथं करणार आहोत. याच्यासाठी माझ्याबरोबर इथे माझे मित्र आलेत राहुल. तर राहुल हॅलो, आपण यांची मदत घेणार आहोत या प्रयोगासाठी. आणि मला हा प्रयोग दाखवायला नक्की खात्री आहे, जेव्हा तुम्ही हा करून बघाल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठल्याही पैलवानाला, तुम्ही किती लहान असाल तरी हरवू शकता या प्रयोगाच्या सहाय्याने. आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं एक उदाहरण तुम्हाला याच्यात दिसेल. तर प्रयोगाचं जे साहित्य आहे हे इथे दिसतंय तुम्हाला. आपल्याकडे साधी काठी आहे. कुठली साधी जी काठी असेल किंवा बांबूचा जर तुकडा असेल थोडा मोठा जाड, तर तशी काठी घ्यायची. आणि ही काठी घेऊन मी इथं उभा राहतोय आणि मी काय करतोय तर पहिल्यांदा आपण प्रयोग बघूया. राहुल, तुम्हाला काय करायचं, या काठीला जसं मी पकडलंय तसंच तुम्ही पण पकडा, बरोबर आहे. आणि 1 2 3 म्हणल्यानंतर तुमच्यात जेवढी ताकद असेल त्या ताकदीने ही काठी माझ्याकडे ढकलण्याचा प्रयत्न करायचा आणि मी तुमच्याकडे ढकलणार आहे. ठीक आहे, बघूया कोण जिंकतं. तयार आहात सगळे? बघूया आता राहुल त्यांची शक्ती दाखवतात. राहुल तयार? नक्की. 1 2 3 जोर लावायचा राहुल, जोर. फक्त हात तुम्ही वर, काठीला वर करून द्यायचं नाही, सरळ रेषेत लावा जोर. लावा 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 लावा. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला राहुल हरलंय. अजूनही 1 2 जणांना बोलत होतं पण राहुलच बघून ते परत गेले तिकडनं. तर ऍक्च्युअली जादू कशी करायची, अगदी साधी जादू आहे. आता याच्यासाठी काय मंत्र आहे का, तर याच्यासाठी मंत्र वगैरे काही नाही. साधा जो सायन्सचा लॉ आहे, शास्त्राचा प्रकार, तो आपण इथं बघतोय. साधा एक साधी काठी पाहिजे याच्यासाठी आपल्याला, दुसरी कशाची गरज नाही. काठीला जास्त टोकदार करू नका आणि जेव्हा प्रयोग कराल तेव्हा ही काळजी घ्या की टोक बीक कुठं लागणार नाही तुम्हाला काठीचं, बरोबर आहे. तर राहुल, याच्यात आपण काय करतोय, काठीच्या मी सेंटरला पकडतोय. सेंटरला पकडल्यामुळं आपल्याला सायन्सच्या रूल प्रमाणे जो कुठला फोर्स आहे, जो साईडने फोर्स आलाय तरी तो काही इफेक्ट होणार नाहीये. जो मेन फोर्स आहे तो सेंटरकडनं तुमच्या येणार आहे. या सारे प्रिन्सिपलचा आपण उपयोग करून घेतोय. म्हणून मी जेव्हा सेंटरला धरतो काठी आणि तुम्ही साईडला धरता, समजा धरा साईडला धरता, तर तुमची शक्ती किती असली तरी माझा फोर्स हा कायम राहणार आहे. फक्त इथे लोकांना सांगताना काय सांगायचं आपल्याला की काही झालं तरी काठी अशी वर होत द्यायची नाही, सरळ रेषेत ढकलायचे. आणि मग 1 2 3 म्हणता क्षणी परत राहुल जोर लावायला हरकत नाही. इथे राहुल दाट ओठ खाऊन एकदम जोर लावतायत, पण काही झालं तरी ही काठी असणार आहे, त्यांच्याकडे येणार आहे. तर प्रयोगाचं नाव आहे आपल्या सदरमध्ये आपण दिलेलं आहे राक्षसी शक्ती. तर ती खरोखर एक राक्षसी शक्ती तुमच्यामध्ये संचारणार आहे. तर नक्की हा प्रयोग करून बघा. थँक्यू राहुल.